ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामं सुरू असून ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना देण्यात आली आहे. असं असलं तरी वागळे इस्टेट, वर्तकनगर, लोकमान्य नगर वगळता मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा भागात संथ गतीनं नाले सफाईची कामं सुरू असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असून या प्रकरणी पालिका प्रशासनानं ठेकेदारांना नोटिसा बजावल्यात. त्यात ठरवून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करा, नाहीतर दंडात्मक कारवाई करू असा इशारा पालिका प्रशासनानं दिलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामं हाती घेते. 31 मे पर्यंत ही कामं पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना देण्यात येते. मात्र ही कामं जून महिना उजाडला तरी सुरूच असल्याचं चित्र दरवर्षी दिसून येतं. यंदाही पालिकेनं 31 मे पर्यंत नाले सफाईची कामं पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना दिली असली तरी बागळे इस्टेट, वर्तकनगर, लोकमान्य नगर भागात 75% अधिक तर मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा भागात 55 ते 60% झाल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. बागळे इस्टेट, वर्तकनगर, लोकमान्य नगर भागात नालेसफाईची कामं वेगानं सुरू असली तरी मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा भागात संथ गतीनं कामं चालू आहेत. विशेष म्हणजे यंदा मुंब्र्यातून नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती तरी त्या ठिकाणी संथ गतीनं सफाई सुरू असल्याचं समोर आलंय. तसंच काही ठिकाणी नाल्याच्या काठावर नाल्यातून बाहेर काढलेल्या कचऱ्याचे ढीगही दिसून येत आहेत.